तर मनसे या ठिकाणी मोर्चा काढण्यावर ठाम आहे। मीरा भाईंदर मधलं वातावरण आता तापताना दिसतंय। 11:53 बरोबर 10 वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली। प्रतिक्रिया येत आहे। यांच्या गोरगरीब आजारी मध्यमवर्गीय सगळे आता म्हणे परवानगी दिली, एवढं सर्व झाल्यानंतर परवानगी दिली कशासाठी? मग पहिला रूट तुम्ही चेंज करा, हे करा, ते का? आता हे दिसलं सर्वांना, समजलं का? पोलिसांची चुकी नाहीये, कारण त्यांना जसा आदेश येईल तसं ते त्याचा फॉलोअप घेतील, बरोबर की नाही? आणि मराठी माणूस का घाबरावं स्वतःच्या महाराष्ट्रात? तुम्ही बघा या गाड्या भरून नेतात कशासाठी? गाड्या भरून नेतात काही नाही, समजलं का? ही दाबण्याचा प्रयत्न, मराठी माणसाला महाराष्ट्रातच दाबण्याचा प्रयत्न, आणि तोही मराठी माणूस करतोय। नक्की मुख्यमंत्री महाराष्ट्रीयन आहे का परप्रांतीय आहे हेच आम्हाला समजत नाही आता, समजलं का? सध्या असं कळतं की मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा इथे यायला निघालेले आहेत। कशासाठी? त्यांनी जे बाईट द्यायची ती दिली प्रताप सरनाईकांनी, त्यांनी समजलं का? मत जे होतं ते व्यक्त केलं मगाशी, आम्ही गाडीमध्ये ऐकतच आलो न्यूज, पण त्याला काहीच अर्थ नाहीये। ही ऑर्डर कोणाची आहे? मग हे एवढ्या बस भरून ज्या चाललेल्या आहेत ते कशासाठी? प्रताप सरनाईक म्हणतात की ही कारवाई आम्हाला मान्य नाही, असं मंत्री स्वतः म्हणतात। नाही मान्य नाही, मग ही का करताय कारवाई? एवढ्या सामान्य लोकांना बसमध्ये, BST बस आहेत, पोलीसच्या गाड्या आहेत, त्यांना पोलिसांना अंडर प्रेशर आहेत, पोलीस प्रशासन अंडर प्रेशर आहे, त्यांची काही चुकी नाही आहे। पण हे सामान्य माणसांना आजारी आहेत, काही पट्टे कमरेचे लावलेत, काही नाही खांद्याच्या मानेच्या बेल्ट लावलेले आहेत, त्यांनाही उचलून नेलेलं आहे। हा कुठचा न्याय आहे? पक्षाचं म्हणे हे आंदोलन असं आहे। प्रशासन एक तरी असं झेंडा चालून दिसतो घेतं का हो जाणार तुम्हाला? नाही. हा? हा छत्रपतींचा पक्षाचा झेंडा आहे, महाराष्ट्र सर्वसामान्य नागरिक उतरलाय, मराठी आणि हा माणूस उतरलाय मराठी या आंदोलनामध्ये। जनतेचा का? न्यायासाठी हक्क चाललेला आहे, कारण आणि हा भूमिपुत्राचा तुमचं भूमिपुत्राने हे आंदोलन छेडलेलं आहे। तुम्ही गव्हर्नमेंट एवढी कशी त्याच्यावरती लादू शकता तुम्ही? त्यांना फक्त वोटिंग पाहिजे, मग? वोटिंगचं राजकारण आहे। आणि तुम्ही हिंदी मगाशी त्यांना प्रताप लहान सरनाईकांचा बोलला, काही दिवसापूर्वी त्यांनीच म्हटलं होतं की हिंदी ही बोली भाषा वगैरे असं त्यांनी स्टेटमेंट त्यावेळेस केले होते। म्हणजे हा जो विरोधाभास आहे की एक नेता आधी एक बोलतो, नंतर ह्यांना म्हणत तुम्ही आधी तुमचे ना डोकी ठिकाणा ठेवा आणि मग तुम्ही स्टेटमेंट द्या। जो सामान्य माणूस रस्त्यावरती उतरून जो आता उठाव करतोय तो बिचारा त्या मराठीसाठी करतोय, कुठला झेंडा हातात न घेता। आणि हे राज्य करते आला पाऊस ते म्हणायचा, हा पावसाला आता मी भिजतो, आणि आलं ऊन म्हटलं की आता मी भासतो, हे असे राजकारणी। त्यामुळे आजचा हा मोर्चा हा फक्त मराठी माणसाचाच आहे, कुठला झेंडा नव्हता, फक्त अजेंडा होता की मराठी माणूस आणि मुंबई आणि महाराष्ट्र हेच समीकरण चालणार। रस्त्यावरती जेव्हा जेव्हा त्याच्यावरती मराठीवरती अन्याय होईल त्यावरती हा मराठी माणूस रस्त्यावरती उतरणार, म्हणजे उतरणार, कायम उतरणार आणि कायम आता उतरणार। मला सांगा, लहान मुलांवर हिंदीचा हा या लोकांनी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला, हिंदी, बरोबर की नाही? मराठी शाळांची काय अवस्था आहे हे बघायला गेले का कधी? काय परिस्थिती आहे तिथे हे बघणार नाही। मराठी शाळा सोडाच हो, यांचे इंग्लिश मिडियम, समजलं का? या नेता लोकांचे सर्वांचे इंग्लिश मिडियम झालेले आहेत, त्यांना मराठी शाळाच नको आहेत, लक्षात घ्या। हे फक्त राजकारण करतायत, बाकी काहीही करत नाही। जर का ते आहे तर मराठी शाळा जाऊन बघा, आणि तुम्ही लोकांनी बघायला दाखवायला पाहिजे। मोर्चाला परवानगी देतो असं घोषित केलेलं आहे, मग हे आधी एवढं होण्याच्या आधी का नाही केलं? हा शांतताप्रिय मोर्चा होता, आम्ही काय हिंसाचार करणार नव्हतो का? काय आमचं मत, आम्हाला सामान्य माणसाला स्वतःचं एक मत मांडायचं होतं, आणि सगळे म्हातारी लोक आलेली आहेत, वयस्कर आहेत, अजून अपंग आहेत, काही ते स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत। ते काय हिंसाचार करायला, मारामाऱ्या करायला कोणी आलेलं नाहीये, आणि त्यांच्यात ताकदी नाहीये। पण मूळ तुम्ही त्याचा जर हक्क नष्ट करणार असाल तर कायम तो मराठी माणूस उभा राहणारच। काल निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य केली, मराठी माणसाचा अपमान केला, त्याबद्दल काय सांगाल? अरे आम्हाला आपटून मारायला भीती वाटते आम्हाला, माहिती आहे का? आम्ही घाबरतो। बाहेर जायचं बोललं ना तर मला भीती वाटते का? माझी स्वतःची बायको ही उत्तर प्रदेशवाली आहे, समजलं का? आणि माझं पूर्ण सासूरवाडी आहे, त्याच्यामध्ये एकही माणूस असा हिंदी बोलणारा नाही दिसणार तुम्हाला। मराठी माणसं उत्तर भारतीय आहेत नाही का? इकडे आहेत, चांगले मराठी बोलतायत, समजलं का? यांचा पोटसूळ फक्त उत्तर प्रदेशातच उठतो, त्याने येऊन दाखवावं नाही। ते तो आम्हाला आपटून मारणार आहे ना, जर का त्याच्या गांडीत एवढं दम आहे ना तर त्याने यावं इकडे। मध्ये मनसे कार्यकर्ते आता एकवटताना दिसत आहेत। मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांची या ठिकाणी एकजूट मराठीच्या मुद्द्यावर, ना कोणता झेंडा, केवळ अजेंडा मराठीचा, असं म्हणत मराठी माणूस हा रस्त्यावर उतरलेला आहे।
आता मात्र प्रताप सरनाईक सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याकरता विधान भवनातून थेट निघालेले आहेत। मीरा भाईंदर परिसरामध्ये पोलिसांनी केलेली ही कारवाई निंदनीय आहे, निराशाजनक आहे, आपल्याला पटलेली नाही असं आता प्रताप सरनाईक म्हणतायत। पण आता प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना देखील चॅलेंज दिलेलं आहे, मला सुद्धा अटक करून दाखवावीच पोलिसांनी, असं देखील प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकारे विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। अनेक आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।